माझा आनंद मला स्वतःपुरता नव्हता ठेवायचा. तर मी माझ्या मित्रमैत्रिणींना एकदा असंच सांगितलं, की मी असं-असं काम करतीये आणि माझ्यासोबत म्हणजे मी सुबोध सरांसोबत काम करतीये, असं-असं मी त्यांना सांगितलं. तर तेव्हा विषय सुरू झाला. प्रत्येकाची वेगळी-वेगळी गोष्ट होती, प्रत्येकाची वेगळी-वेगळी मतं होती आणि सगळेजण म्हणत होते, की नाही मला ना सुबोध सरांचं हे काम खूप आवडलं. दुसरं म्हटलं नाही मला ती फिल्म खूप आवडली. मला असं झालं, की हां, मला ही फिल्म आवडली, असं आवडलं, असं. तेव्हा आमच्या लक्षात आलं, की अरे हो यार, हे खूप छान आहे. त्यांनी आतापर्यंत जी कामं केली आहेत ती. मग ह्या सगळ्याचं एकत्र करून आपण त्यांना काहीतरी गिफ्ट देऊयात का? म्हणून माझ्या एका मैत्रिणीने मला ते सजेस्ट केलं, की असं काहीतरी आपण करूयात का? म्हटलं डेफिनेटली करूयात. आणि मग आम्ही त्यांच्या फिल्मचे सगळे पोस्टर गोळा करून एक छोटंसं गिफ्ट एकत्र करून मध्ये आमच्या सिरियलचं पोस्टर आहे आणि मग तसं गिफ्ट मी त्यांना दिलं होतं. खरंच खूप सुंदर आणि तुम्हाला ते आवडलेलं निश्चितच. नाही, खूप छान वाटलं. फक्त मला कधी कधी ना असं कोणी आपल्या कामांचं कोलाज द्यायला लागलं की मला भीती वाटते की आता थांबा. तसं नाही झालं. पण खूप प्रेमाने केली ते. मला असं वाटतं की खूप कष्ट त्याच्या आतमध्ये घेतले ते सगळे करायला आणि काम सुरू करण्याच्या अगोदरच असं काहीतरी दोन कलाकारांमध्ये ना एक फार सुंदर नातं असलं पाहिजे, एकमेकांचा आदर करणार आणि तो रिस्पेक्ट फक्त वय मोठे किंवा खूप अनुभव केला म्हणून नसावा, तर एक अत्यंत उत्तम काम करणारी आजच्या काळातली अभिनेत्री म्हणून मलाही तिच्याविषयी तितकाच आदर आहे आणि तो आदर कुठेतरी त्या गिफ्टमध्ये होता, त्यामुळे खूप खूप छान वाटलं. आत्ता जसं दिसतोय तसा हा खूप आत्ताच्या काळामध्ये मराठीचा प्राध्यापक आहे, खूप वृक्ष आहे, खूप नीरस आहे, लोकांची खूप कामापुरतं बोलणारा आहे, जेवढ्याच तेवढंच बोलणारा आहे, फार कोणाच्या आयुष्यात न डोकवणार आहे, स्वतःच्या आयुष्यात कोणाला डोकावून देणार आहे. पण हे सगळं घडण्यापाठीमागे काहीतरी त्याच्या भूतकाळात घडलंय आणि त्याच्यामुळे तो असं घडलाय आणि तो काय होता हे आपल्याला माहीच्या स्वरूपात कळतं. मी माझ्या कॉलेजपासून अशी अनेक मुलं पाहिली की जी तेव्हा अत्यंत शांबळू होती, खूप लोकांसमोर यायची नाही, खूप असं लाजरी बुजरी होती आणि आता त्यांचं फुलपाखरात परिवर्तन झालेलं मी बघितले. उलट म्हणजे हे उलट त्यांच्यात झालेलं आहे, जे इकडे उलट आहे. पण असे खूप बदल तुमच्यात होत असतात आणि प्रत्येक गोष्टीला काहीतरी एक कारण असतं की असं का घडलं याचं प्रत्येकाचं एक कारण असतं आणि या सगळ्याची कारणं त्याच्या भूतकाळात घडलेली आहेत. त्यामुळे ही गोष्ट आत्ताच्या काळातली जरी खूप महत्त्वाची असली तरी हे होण्यापाठीमागची कारणं त्याच्या भूतकाळात, त्यामुळे मध्ये मध्ये आपण तो भूतकाळ देखील बघणार आहोत आणि मग तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी उलगडणार आहेत की का आत्ता गौरी आणि अभिमन्यू हे एकमेकांसमोर अजून आले नाही आहेत, आल्यानंतर काय फ्रिक्शन घडणार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला ते बघताना कळणार आहे. पण म्हणजे दोन्ही शेड्स एकाच मालिकेमध्ये एकाच व्यक्तिरेखेमध्ये करायला मिळेल की दोन्ही खूप एकदम टोकाचे आहेत, तर ते करताना खूप ॲक्टर म्हणून मजा येते. पुन्हा एकदा माझ्या आवडत्या माध्यमात काम करायला मिळते, मालिकांमध्ये काम करायला मिळते, त्याचा एक आनंद आहे. आवडत्या कलाकारांबरोबर काम करायला मिळते, दिग्दर्शकांबरोबर काम करायला मिळते, निर्मात्यांबरोबर काम करायला मिळते, त्यामुळे या सगळ्या कामाचा एक उत्साह आहे, आनंद आहे आणि तो पुरेपूर घेतोय सध्या. मी सुरुवातीला टायटल बघितलं असेल 1999, तर 1999च्या हिशोबाने त्या कॅरेक्टरला पेमेंट झालं तर मला फक्त ₹50 पर डे मिळतो. त्यामुळे ते ₹50 मी माझ्या मुलांमध्ये 25-25 असं त्यांना पॉकेट मनी म्हणून देऊन टाकतो आणि आत्ताच्या काळातल्या जे 2024 मधल्या मला मिळतात ते खरं तर मी माझ्यासाठी वापरतोय. माझे पण कॉलेजचे दिवस सरांपेक्षा काही वेगळे नव्हते, कारण मी सुद्धा कॉलेजमध्ये फक्त नाटक करायलाच जायचे आणि 10वीत असल्यापासून माझं हे ठरलेलं होतं की मला कलामंडळ जॉईन करायचंच आहे ॲट एनी कॉस्ट. मी कुठल्याही कॉलेजला गेले असते तरी मी कलामंडळ जॉईन केलं असतं. माझ्या कॉलेजने मला एक खूप मोठी गोष्ट दिली आहे, ती म्हणजे मी आज ह्या क्षेत्रात आहे ते माझ्या कॉलेजमुळे. कारण शाळेत असताना मी डान्स जास्त करायचे, पण कला मंडळात गेल्यानंतर माझी ही गोष्ट लक्षात आली होती की आपल्याला अभिनय करायलाही फार आवडतंय, आपल्याला ह्या क्षेत्रात काम करायला आवडतंय, आपलं मन इथे रमतंय आणि ह्याचा कधीच कंटाळा येत नाहीये. सो तिथनं मी या गोष्टीला जास्त सिरियसली घ्यायला सुरुवात केली आणि म्हणून मी आज या क्षेत्रात आहे. सो माझ्या कॉलेजमध्ये मी लेक्चर्स बंक केलेत का? गेलेच नाहीये लेक्चर्सना. बसलेच नाहीये कुठल्याच लेक्चरला, फक्त परीक्षेसाठी मी गेली आहे कॉलेजमध्ये. अदरवाईज मी पूर्ण वेळ नाटक, पुरुषोत्तम फिरोदिया हेच केले. सिम्बायोसिसचे दिवस खरोखर मंतरलेले होते. मंतरलेले अशासाठी एकतर सिम्बायोसिससारखं फार सुंदर महाविद्यालय, जे खऱ्या अर्थाने कॉस्मोपॉलिटन महाविद्यालय पुण्यातलं होतं. खूप कमी मराठी मुलं तिकडे असायची आणि महाराष्ट्राच्या बाहेरची आणि इनफॅक्ट भारताच्या बाहेरची म्हणजे आफ्रिका,
आणि अशा देशांमधली आशियामधली इराण इराकमधली सुद्धा अनेक मुलं आमच्या कॉलेजमध्ये असायची. अशा एका कॉस्मोपॉलिटन कॉलेजमध्ये मी 5 वर्ष शिकलो. आमचे मुजुमदार सर कॉलेजचे, आमचे इनामदार मॅडम, आमच्या प्राचार्य आणि आमचे सगळे स्टाफ आणि इतर शिक्षकेतर कर्मचारी यांनी अफाट प्रेम केलं. एकतर नाटक या विषयाचं ध्यास त्या कॉलेजमध्ये लागला. नाटकाची आवड निर्माण झाली, अभिनयाची आवड निर्माण झाली. पुरुषोत्तममध्ये खऱ्या अर्थाने नाटकाचं प्रशिक्षण झालं असं मी मानतो. आणि कॉलेजमध्ये आमच्याकडे ज्याला आपण म्हणतो की हिरवळ होती. खूप सुंदर सुंदर मुलं मुली दोन्ही आमच्या कॉलेजमध्ये होत्या. पण मी कॉलेजमध्ये फक्त नाटकासाठी जात होतो. एक तर माझं तेव्हा अफेअर झालं होतं. मंजिरी तेव्हा कॅनडामध्ये होती. पण तू म्हणलीस तसं पुरुषोत्तमच्या निमित्ताने इतर अनेक कॉलेजमधल्या हिरवळींशी माझं नातं आलं. आणि त्यांनी लपून छपून नव्हे, कधी मला चॉकलेट दे, कधी कॅडबरी दे, कधी अजून काहीतरी गिफ्ट दे, असं खूप चालू होतं. त्यांना असं वाटायचं की कदाचित मी एक खोटं एक निर्माण केलेलं आहे की माझं अफेअर आहे, की मला कोणाच्या प्रेमात पडायचं नाही वगैरे वगैरे वगैरे. कारण मंजिरीला कोणीच पाहिलं नव्हतं. मी जेव्हा नाटक करायला लागलो त्याच्या आधीच मंजिरी कॅनडाला गेली होती, त्यामुळे तिला कोणी पाहिलं नव्हतं. त्यामुळे लोकांना असं वाटायचं की मी खूप खोटं बोलतोय, मला अजिबात रिलेशनशिपमध्ये इंटरेस्ट नाही वगैरे वगैरे. पण कॉलेजमध्ये 5 वर्ष मी मनसोक्त नाटक एन्जॉय केलं. नाटकाच्या निमित्ताने माझ्या सगळ्या मित्रांचं काम बघताना, जे आज इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकाचं स्वतःचं नाव आहे आणि त्यांचं काम बघून बघूनच मला असं वाटतं माझा इथपर्यंतचा प्रवास आहे. त्यामुळे तू आठवण काढलीस ही फार हृदय क्षणांची आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.